नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी प्रकरण 4 अर्थनियोजन। त्यामध्ये आपला घटक चालू होता व्यवसाय साखळीतील जीएसटी। त्यामध्ये एक आउटपुट टॅक्स आहे। आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स, आणि त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदी करताना दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स। तर खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे निविष्ट कराची जमा। आता आपण यावर आधारित सराव संच 4.2 मधील काही उदाहरणे पाहणार आहोत। सराव संच 4.2 उदाहरण पहिले, चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला। तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा। तर चेतना स्टोर्सने 1 जुलै 17 ते 31 जुलै 2017 या कालावधीत काही खरेदी केली, त्याच्यावर जीएसटी दिला 1,05,000 रुपये आणि विक्रीवर 1,22,500 रुपये। पहिलं उदाहरण म्हणजे त्यांच्यासाठी आउटपुट टॅक्स हा किती झाला 1,22,500 रुपये आणि इनपुट टॅक्स हा झाला 1,05,000 रुपये। आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे इनपुट टॅक्स तो पण असेल 1,05,000 रुपये। तर देय कर म्हणजे त्यांना भरावा लागणारा कर, त्याच्यासाठी सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट। आउटपुट टॅक्स 1,22,500 रुपये वजा 1,05,000 रुपये म्हणजेच 22,000 रुपये। म्हणजेच चेतना स्टोर्सला एकूण 22,000 रुपये कर द्यावा लागेल। याचप्रमाणे उदाहरण दुसरं आहे, आपण उदाहरण तिसरे पाहूया। अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला। मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या। तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर म्हणजे सीजीएसटी व राज्याचा देय कर म्हणजे एसजीएसटी काढा। तर यामध्ये अमीर एंटरप्राइजेस, त्यानंतर अकबरी ब्रदर्स आणि नंतर मयंक फूड कॉर्नर असे 3 ट्रेडर आहेत, 3 व्यापारी आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम आहे अमीर एंटरप्राइजेस। सर्वप्रथम आपण अमीर एंटरप्राइजेससाठी काढूया। त्यांनी खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला। खरेदी करताना म्हणजे अमीर एंटरप्राइजेससाठी इनपुट टॅक्स तो असेल रुपये 3,800 आणि विकताना 4,100 रुपये टॅक्स घेतला म्हणजे त्यांच्यासाठी आउटपुट टॅक्स तो असेल 4,100 रुपये। मग इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच रुपये 3,800। तर देय कर म्हणजे जीएसटी आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट। आउटपुट टॅक्स 4,100 वजा 3,800 म्हणजे रुपये 300 रुपये जीएसटी भरला देय कर। तर सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं आहे। सीजीएसटी म्हणजे केंद्राचा कर, एसजीएसटी म्हणजे राज्याचा कर। हा 1/2 गुणिले जीएसटी एवढा असतो। मग 1/2 गुणिले जीएसटी आलेला आहे 300 रुपये। 2 ने भाग द्या 300ला,
बे 10 बेशून्य शून्य म्हणजे रुपये 150 प्रत्येकी. म्हणजेच आमिर एंटरप्राइजेससाठी GST 300 रुपये झाला. त्यामध्ये CGSTची रक्कम 150 रुपये आणि SGST 150 रुपये. आता याच व्यवहारामध्ये अकबरी ब्रदर्ससाठी अशाच प्रकारे आपण काढूया. तर अकबर ब्रदर्ससाठी इनपुट टॅक्स तो असेल 4100 रुपये आणि आउटपुट टॅक्स जो त्यांनी मयंक फूड कॉर्नरला विकला तो आहे 4500 रुपये. मग इनपुट टॅक्स क्रेडिट आहे रुपये 4100. तर देयकर म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 4500 वजा 4100 म्हणजेच रुपये 400. आता CGST आणि SGST 1/2 गुणिले GST म्हणजे तो येईल 1/2 गुणिले 400 म्हणजेच रुपये 200 प्रत्येकी. म्हणजे अकबरी ब्रदर्ससाठी देयकर येईल 400 रुपये आणि CGSTची रक्कम 200 रुपये, SGSTची रक्कम 200 रुपये. याचप्रमाणे आता आपण चौथं आणि पाचवं उदाहरण सारखंच आहे. त्यातलं पाचवं उदाहरण घेऊया. पाचव्या उदाहरणामध्ये ब्युटी प्रॉडक्ट्सने 6000 रुपयावर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे ब्युटी प्रॉडक्ट्सनी तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची म्हणजे CGST आणि SGST देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. म्हणजेच आपल्याला 6000 रुपयाचा 18% कर काढावा लागेल, जो आपल्यासाठी इनपुट टॅक्स असेल. इनपुट टॅक्स 6000 रुपयावर 18% GST 18/100. 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 1800 18 108 म्हणजे रुपये 1080 इनपुट टॅक्स झाला. आणि आउटपुट टॅक्स जो आपल्याला 10,000 रुपयावर 18% काढायचा आहे. 10,000चे 18% 2 शून्य कटले. 18 म्हणजे 1800 रुपये 1800 रुपये आउटपुट टॅक्स असेल, ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटची रक्कम 1080 रुपये. आता देयकर तो असेल आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स आहे 1800 रुपये वजा 1080 रुपये म्हणजे देयकर येईल 720 रुपये. आता CGST आणि SGSTची रक्कम ही GSTच्या निम्मी असते. CGST बरोबर SGST बरोबर 1/2 गुणिले GST म्हणजेच 1/2 गुणिले 720 रुपये GST. 2 ने भाग देऊ. 6 बेसक 12 बेशून्य 0 म्हणजे रुपये 360 प्रत्येकी. म्हणजेच देयकर म्हणजे GST आला 720 रुपये, CGSTची रक्कम 360 रुपये, त्याचप्रमाणे SGSTची पण रक्कम 360 रुपये येईल. आता आपण उदाहरण क्रमांक 6 पाहूया. खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजे B2C यासाठीचे कर बीजक टॅक्स इनव्हॉइस तयार करा. नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. पुरवठादार मेहरबान डॅश पत्ता, राज्य, तारीख, इनव्हॉइस क्रमांक, GSTIN. वस्तूचा तपशील दिलेला आहे. मोबाईल बॅटरीचा दर 200 रुपये.
एक नग. GSTचा दर आहे 12% आणि HSN कोड दिलेला आहे 8501 8507. हेडफोनचा दर आहे 750 रुपये एक नग. GSTचा दर 18% आणि HSN नंबर आहे 8518. तर आपल्याला याचा टॅक्स इनवॉइस तयार करायचा आहे, म्हणजे पावती बिल तयार करायचे. अशा प्रकारे आपल्याला पावती तयार करायची आहे टॅक्स इनवॉइस GST सह. पुरवठादार समजा मेहरबान संकल्प इलेक्ट्रॉनिक्स, प्लॉट नंबर 21, श्रीनगर, जुना जालना 431203, पिनकोड महाराष्ट्र राज्य. GSTIN नंबर आहे 27, हा महाराष्ट्राचा कोड आहे 27. तर हा पॅन कार्ड या दुकानाचं पॅन कार्ड ABCDE समजा, उदाहरणार्थ 1 2 3 4 F1Z5. डेट ही पावती घेतल्याची किंवा खरेदी केल्याची वस्तू 5 ऑक्टोबर 2020. इनव्हॉइस क्रमांक म्हणजे पावती क्रमांक GST समजा /001. अनुक्रमांक पहिली वस्तू. HSN कोड दिलेला आहे पहिल्या वस्तूचा 8507. उत्पादनाचे नाव मोबाईल बॅटरी. एक बॅटरी खरेदी केली, त्याचा दर आहे 200 रुपये. एक नग खरेदी केला असेल करपात्र रक्कम येईल 200 रुपये. त्याच्यावर CGST एकूण GST 12% म्हणजे CGSTचा दर येईल 6%. 200 रुपयाची 6% म्हणजे रुपये 12. त्याचप्रमाणे SGSTचा दर देखील 6%, तो करसुद्धा येईल रुपये 12. तर एकूण रक्कम म्हणजे 200 रुपयाची बॅटरी, CGST त्याच्यावर 6% 12 रुपये आणि SGST 6% 12 रुपये. 200 अधिक 12 अधिक 12 असे एकूण रक्कम येईल 224 रुपये. याचप्रमाणे दुसरी वस्तू खरेदी केली जिचं नाव आहे हेडफोन आणि तिचा HSN कोड आहे 8518. हेडफोन खरेदी केला. एका हेडफोनची किंमत आहे 750 रुपये एक नग, म्हणजे करपात्र रक्कम येईल रुपये 750. आता हेडफोनवर टॅक्स लागलेला आहे 18% GST. तर CGST येईल 9%, म्हणजे त्याची रक्कम येईल 67 रुपये 50 पैसे. 750 रुपयाचे 9%, 67 रुपये 50 पैसे. SGST पण 9% म्हणजेच रुपये 67 रुपये 50 पैसे. आता एकूण रक्कम करपात्र रक्कम 750 रुपये अधिक 67 रुपये 50 पैसे अधिक 67 रुपये 50 पैसे असे एकूण रक्कम येईल त्याची 885 रुपये. मग आता एकूण रक्कम आपल्याला काढायची. एकूण बिल किती रुपयांचं झालेलं आहे, तर त्यामध्ये CGST किती लागला रुपये 79.50. SGST पण रुपये 79.50 रुपये. हे येतील रुपये 950. या सगळ्यांची बेरीज म्हणजे 1109 रुपये अशी यांची बेरीज. 224 अधिक 885 म्हणजे 1100. 5 4 9 8 2 10 0 हातचा 1 8 2 10 आणि 11. 1109 रुपयांचं बिल तयार होईल. अशा प्रकारे टॅक्स इनव्हॉइस म्हणजेच इनव्हॉइस बिल किंवा पावती आपल्याला तयार करावायची आहे दिलेल्या GST सह, CGST आणि SGST. समजलं सर्वांना? ओके, थँक्यू. याचप्रमाणे आपल्याला उदाहरण क्रमांक 7 सोडवायचं आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.